हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे ना गुरुवार होता, म्हणून मी मस्त डोक्यावरनं आंघोळ केली, केस वगैरे धुवून छानपैकी तयारी केली मस्त. तर इथं माझी ना टिफिनची तयारी चालू होती. मला करायची ती कांद्याची पात. तर इथं शेंगदाणे, मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. त्याने कढईमध्ये तेल टाकून, जिरा टाकून मस्त ती पेस्ट टाकली, मीठ टाकलं, हळद टाकलं आणि मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि भाजी टाकली कढईमध्ये. त्याच्यानंतर भाजी थोडीशी मस्त हलवून घेतली आणि वाफवायला ठेवली. तर मला आहे ना थोडीशी पातळ करायची होती भाजी, त्यामुळे मग थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं. त्याच्यानंतर इथं मी 1 ग्लास लिंबू पाणी पिला आणि नंतर मग चपात्या करायला घेतल्या. म्हटलं भाजी होते तोपर्यंत मस्त चपात्या होतील, म्हणून मग इथं चपात्या करायला घेतल्या. सगळ्यांसाठीच केल्या चपात्या. आणि मग मस्त आपली जी भाजी आहे ती रेडी झाली होती. भातासोबत पण खायची होती म्हणून थोडी पातळच केली. त्याच्यानंतर मग इथं मस्त स्वामींची पूजा करायला घेतली. म्हटलं गुरुवार इथं मस्त स्नान वगैरे घालते, त्यांना कपडे वगैरे चेंज करून घेते असं म्हणून. तर ही मूर्ती आहे ना मी 2-3 आठवड्या पहिलेच आणली होती, पण मला काही कारणामुळे पूजाच करता नाही आली. तर मग अशा प्रकारे मस्त स्नान घालून मस्त स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतली आणि मस्त असे नवीन कपडे घालून घेतले. त्याच्यानंतर मग माळ वगैरे घातली आणि हे कपड्यांसोबतच आहे ना मी हे मुकुट पण आणलं होतं, तर ते पण घालून घेतलं आणि मस्त फुलं वगैरे वाहिले, धूप लावला आणि मस्त अत्तर लावून मस्त आपली देवपूजा झाली होती. बाय.